नमस्कार. आज मी तुम्हाला लाडूची रेसिपी दाखवणार आहे. कारण बरेच दिवस झाले मी फक्त भाज्यांची रेसिपी टाकली. चला तर म्हटलं आज आपण घरातलेच वस्तूंशी पासून हे लाडू बनवूयात. मग इथे मी अर्धा वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी मैदा घेतला आहे चाळून. तो 2 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याच्यात अर्धी वाटी तूप घालून घेतलं आहे. तुपात आता हे आपल्याला मैदा आणि बेसन पीठ छान भाजून घ्यायचे. जोपर्यंत ते पातळ होत नाही तोपर्यंत त्यांना सतत हलवत राहायचं. बघू शकताय. आता परत त्याला थोडं घट्ट होऊ द्यायचं. घट्ट झाले बघू शकता त्याचा कलर पण बदली झालेला. आता उतरून खाली मी थंड करायला ठेवलं होतं. आता थंड झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घालून घेतली आणि चांगलं उलटणीने आपल्याला याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मग त्याच्यात गिठुळ्या नाही राहिल्या पाहिजे असं आपल्याला याला सारखं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडासा केवडा इन्सेस घातलं आहे कारण लाडूला त्यामुळे सुगंध छान येईल. आणि अर्धी चमचा जायफळ आणि विलायची पावडर घेतली. आता मी हाताने सर्व एकत्र करून घेते मस्त. बघू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट झालं हे पीठ आणि लवकर एकत्र झाले बघू शकताय. आता याचे थोडेसे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि खोबऱ्याच्या किसामध्ये त्याला आपल्याला घोळून घ्यायचं आहे. बघू शकताय लाडूचा आकार पण किती सुंदर झाला आहे. आता हे खोबऱ्याच्या किसात घोळून त्याला हलक्या हाताने असा दाब द्यायचा म्हणजे खोबऱ्याचा किस त्यावर चिटकला जातो. इथे पूर्ण लाडू माझे तयार झालेत. यावर मी डेकोरेशनसाठी सिल्वर पेपर वापरला आहे. तुमच्याकडे नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही असे लाडू बनवू शकताय. तुम्हाला आता माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते किती सॉफ्ट झालेत बघू शकताय. माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.